नाणे काय अंगावर काहीच नाही, काय घ्यायचं? आपले बारदाना. कोणतं बारदाना? पोत नाही, पोत ते बारदाणे द्यायचं, बारदाना गुंडाळून राहायचे महाराज. अशी पतिव्रता आमचे तुकोबारायांचे महाराज. आणि आमच्या तुकोबारायांना भगवत भक्तीमध्ये सहकार्य, पूर्ण सहकार्य करणारे ही माऊली पतिव्रता. विठ्ठल विठ्ठल. अखंड भक्ती, अखंड भगवंताचं भजन आणि वैराग्य. वैराग्याचं देहाचं काही चिंता नाही महाराज. आणि इंद्रिये संपूर्ण ताब्यात महाराज. तुकोबारायांच्या जे इंद्रिय आहेत, दशेंद्रिय आणि एकंच असे 11वा मन सगळे तुकोबारायांच्या ताब्यात. गोस्वामी होते तुकोबाराय. गोस्वामी, गो म्हणजे इंद्रिय, गोनाम इंद्रिय, आणि त्यांचा स्वामी तुकोबाराय. दुसऱ्यांनी म्हणायचं नाही आम्ही गोस्वामी. गोस्वामी नाव सुद्धा ठेवायचं नाही त्यांनी. विठ्ठल विठ्ठल. इतकी भगवंताची भक्ती झाली, इतकी भगवंताची भक्ती झाली. एकेकाळी त्यांचं फार मोठं श्रीमंत, फार मोठी श्रीमंती होती त्यांची महाराज. सावकारकी होती त्यांच्या घरी, श्रीमंती होती. सगळं काही धन धान्य पैसा भरपूर होतं महाराज त्यांच्याकडे, भरपूर होतं. पण दुष्काळ पडलं महाराज. दुष्काळ पडल्यानंतर मग त्यांचं धन द्रव्य सगळं गेलं महाराज. विठ्ठल विठ्ठल बरे झाले निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा बरे या दुष्काळी पीडा केली. असं कोणी म्हणावं बरं झालं देवा, कोणी म्हणावं तुकाराम महाराजांनी म्हणावं महाराज की बरं झालं देवा, बरं झालं दुष्काळ पडलं, दुष्काळ पडलं. कोणी म्हणावं तुकाराम महाराज बरे झाले देवा, बायको मेली, बायको मेली आणि बरं झालं. बाईल मेली, बाईल मेली, मुक्त झाली, मुक्त हा देवे माया सोडविली. तुकाराम महाराज बरं झालं म्हणतात. आपलं कसं काय? आपलं कसं काय? तुकाराम महाराजांची बरोबरी कोणी करू शकत नाही. अशी भक्ती केली महाराज. आणि सगळं जाऊन काय गेलं, काय शिल्लक आहे काहीच खबर नाही. संसाराकडे मागं वळून पाहिलं नाही महाराज. परमार्थ एक परमार्थ, परमार्थ दुणे परमार्थ, परमार्थच केला महाराज, बाकी काहीच केलं नाही. आणि त्या भक्तीने भगवान संतुष्ट झाले. भगवान संतुष्ट झाल्यानंतर मग भगवान परमात्मा म्हटले, एक दिवस समोर आले, अरे तुकोबा मी प्रसन्न झालेलो आहे. काय झालो? मी प्रसन्न झालेलो आहे. देवाला वाटलं या भक्तीचं ऋण, सेवेचं ऋण माझे झालेलं आहे. मी आता माझं सेवेचं ऋण आता मी सहन करू शकत नाही. कारण शहाणा तोच. एखाद्याचा आपण चहा पिलो ना, त्याला वाटतं, एखादा सज्जन असेल त्याला वाटतं ह्याचं मी चहा पिलो, कधी याला चहा पाजवीन, याच्या ऋणातून मी मुक्त होईल. तसं देवाला वाटत होतं की तुकाराम महाराजांच्या ऋणातून मी केव्हा मुक्त होईल, वाटत पाहत होते. आणि तुकाराम महाराजांना म्हटले, तुकोबा राया मी आता प्रसन्न झालोय, काय मागायचं ते आला, तू आता काय कर, मला मागून घे आणि मी तू मागशील ते तुला मी देणार आहे. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही वारकरी आहोत. आम्ही वारकऱ्यांचं काय आहे?
मागणे आम्हा अनुचित. आम्ही कोणाला मागत नाही. भगवंता तू म्हणतोस ठीक आहे, पण आम्हाला काही मागायचंच नाहीये आणि कोणत्याही वस्तूची कोणत्याही पदार्थाची आम्हाला गरजच नाही महाराज. आणि तुझ्या कृपेने सगळं कसं काय आहे, कसं आहे, चांगलं चाललेलं आहे. सगळं कसं आहे, चांगलं चाललेलं आहे. मला कशाचीही गरज नाही. पण भगवान म्हणतात नाही नाही, काहीतरी मागावं लागेल. आणि आता बोलल तुकोबराय, नंतर बोलल मुखाकडे. हा, एकदा तुकोबरायांच्या मुखातून एक शब्द गेला की म्हटले मला फलान वस्तू पाहिजे देवा, असं म्हटल्याबरोबर देऊन याच्या ऋणातून काय व्हायचं, मला उत्तीर्ण व्हायचंय असं तोंडाकडे पाहतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतल्या रोकडे मनोरथ. असं पाहतो आस, मागण्याची आस पाहे मुखाकडे. काहीतरी मागल, आता काहीतरी मागल तुकोबर आहे. तुकार काही मागतच नाही, त्यांना गरजच नाही, नको म्हणतात महाराज, नको म्हणतात. पण भगवान म्हणतात तुकोबा मी दिल्याशिवाय राहणार नाही. मी प्रसन्न झालो आणि आज माझं तुला द्यायची इच्छा आहे, तुला घ्यावंच लागेल. मग तेव्हा तुकोबराय विचार करतात, अरे माग म्हणणारा कोण आहे, समोर कोण आहे? भगवान परमात्मा आहे, ज्याचं आपण रात्रंदिवस भजन करतो, भक्ती करतो. आपलं सर्वस्व ज्याला अर्पण केलेलं आहे तो परमात्मा प्रसन्न होऊन आपल्याला म्हणतोय माग. जरी आपल्याला मागायचं नसेल पण तरी सुद्धा काय मागावं तुकोबाराय विचार करीत होते. आणि मागण्याकरिता 4 अवच्छेदकाने दाता संपन्न असायला पाहिजे. दाता जो आहे 4 अवच्छेदकाने संपन्न असायला पाहिजे. 4 गोष्टीने. तो पहिला श्रीमंत पाहिजे, आणि दुसरा तो उदार पाहिजे, त्यानंतर देण्यामध्ये देण्याकरिता तो स्वतंत्र पाहिजे, आणि सर्वज्ञ पाहिजे. ह्या गोष्टी भगवंताकडे आहेत का हे तुकोबरायांनी पाहिलेली. विठ्ठल भगवंताकडे श्रीमंती आहे का? कारण मागायचं कोणाला? श्रीमंताला मागायचं आहे. गरीबाला मागून चालेल का? दान देणारा भगवान श्रीमंत देतो का गरीब देतो? ज्याला पोटाला संध्याकाळी खायला पोटाला अन्न नाहीये तो देईल का श्रीमंत देईल? श्रीमंत देईल, श्रीमंत देईल. आणि श्रीमंतालाच मागायला पाहिजे, अन्यथा दुसऱ्याला मागून उपयोग नाही. श्रीमंताला मागायला पाहिजे. मग श्रीमंती भगवंताकडे आहे का? हो आहे. आमच्या तुकोबरायांनी पाहिलंय, साधू संतांचं ऐकलंय, ऋषी मुनींचे वाक्य आमच्या तुकोबरायांना माहित आहे की भगवान कसा आहे, श्रीमंत आहे. हा ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्ण वस्ती जेथ. आणि हे 6 गुण यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्याकडे आहे तो कसा आहे, जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे. विठ्ठल त्याचं औदार्य किती मोठं आहे महाराज, त्याचं ऐश्वर्य किती मोठं आहे. लक्ष्मी एवढी श्रीमंत आहे. आपण सगळे लक्ष्मीच्या पाठीमागे लागलो. आमच्या गुरुजींनी सांगितलं मगाशी, लक्ष्मीच्या पाठीमागे आपण लागलेलो आहेत महाराज. लक्ष्मीच्या पाठीमागून आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नाही. जरी प्राप्त झाली कधी जाईल निष्ठून सांगता येत नाही. लक्ष्मी एवढी श्रीमंत आहे महाराज, पण ती भगवंताचं पाय चोपते. काय चोपते? मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमानो सांडूने पांडवा, ते पाय धुवायच्या पात्र जहारी. ती एवढी लक्ष्मी श्रीमंत असून सुद्धा भगवंताचं पाय चोपते महाराज. त्याच्या पायाजवळ बसून त्यांची भगवंताची सेवा करते. मग ती लक्ष्मी जर पायाजवळ बसून सेवा करते तो भगवान किती श्रीमंत असेल. विठ्ठल जयाचे नाम लक्ष्मी ऐसी जासी, जयाचे नाम पापनाशी, लक्ष्मी ऐशी जयाची दासी, तो हाती जपुंज राशी.
तुका सर्व भावेच्छाशी शरण अशी लक्ष्मी दासी ऐसी म्हणजे लक्ष्मी भगवंताची काय आहे दासी आहे महाराज. मग लक्ष्मी भगवंताची दासी आहे. जगात कोण श्रीमंत असेल तर लक्ष्मी श्रीमंत आहे. बरोबर आहे का नाही. आणि लक्ष्मी ज्याची दासी आहे मग तो किती श्रीमंत असेल तर भगवान कसा आहे पहिला अवच्छेदक म्हणजे श्रीमंत आहे. भगवान श्रीमंत आहे. अहो श्रीमंत असून चालत नाही, तो उदार पाहिजे. लोक श्रीमंत असतात पण देण्याच्या बाबतीत उदार नसतात. अगदी हाडाचे काय असतात, हाडाचे कृपण असतात महाराज. देण्याच्या बाबतीत कृपण असतात. मग भगवान उदार आहे का? हो उदार आहे महाराज. भगवान उदार आहे. इतकं उदार आहे, इतकं उदार आहे महाराज. जो मागेल तो देतो. त्याच्याकडे जो मागेल तो देतो. आज ज्याच्याकडे आजपर्यंत गेलेले कोणीही रिकाम्या हाताने परत आलेले नाही. विठ्ठल आपण आता सप्ताह करतो महाराज. जागजागी मोठमोठाले सप्ते होतात. बरोबर आहे का नाही. पण एका गावामध्ये एक पाटील श्रीमंत पाटील गडगंज संपत्ती त्यांच्याकडे. पण असे कार्यकर्ते गेले त्यांच्याकडे पावती बुक घेऊन. अहो तुमचे वर्गणी आली नाही अजून, वर्गणी द्या ना. उपांत्य दिवस आहे आज तरी द्या. अहो आपली वर्गणी म्हणजे घरातली कुठे जाईल ती आली समजा. काय आली समजा. तुम्ही फक्त बाहेरच्या गोळा करा, आपली आली समजा. मग दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन. आता काल्याचं कीर्तन होणार आहे, आता तरी द्या. नाही म्हटले होऊन द्या ना, आपल्या आलं समजा, पैसे दिले समजा तुम्ही आता. ठीक आहे. मग काल्याचं कीर्तन झाल्यानंतर गेले. कालाही काला झाला, आता तरी द्या. काला झाला, सगळी समाप्ती झाली, कार्यक्रमाची परिसमाप्ती झाली. आता तर द्या. आता कशाला मागायचंय, दाखवा हिशेब. म्हणजे हिशेब दाखवायला बघायला तयार. आणि शेवटपर्यंत आपली फुटी कवडी तिथे श्रीमंत नाहीत का, पण देण्यामध्ये कसे आहेत, कंजूस आहेत. विठ्ठल जेत संपत्ती आणि दया. वस्ती आली दोन्ही वस्ती आली एके ठाया. जाण धनंजया विभूती माझी. अरे तो दाता आहे, देणार आहे. विटेवरी ज्याची पावले समान, तोची एक दान शूर दाता. परमात्मा कसा आहे, उदार आहे. देव उदार राखे बळीचे द्वार. देव उदार थोड्या फार देऊ जाणे, थोड्यासाठी फार देऊ जाणे. देव उदार थोड्या करिता देता न म्हणे थोडेफार. देता न म्हणे थोडेफार. देवने भक्ता देतो अमरपदे. देताना म्हणे साना तोर वैरियासी तिची देह सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे. देखा जा मेळ नामे येणे उदरीला मुकुंदे. ओम नमो भगवते वासुदेवाया. म्हणजे भगवान कसा आहे, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र. देताना मनसी पात्र उदार आहे. अहो आमचं उपमन्यूनं काय मागितलं, वाटीभर दूध. बरोबर आहे का नाही. वाटीभर दूध मागितलं पण क्षीराचा समुद्रच देऊन उपमन्यू कारणे कैसे धाव चिरवलाये. उपमन्यू कारणे कैसे धाव चिरवलाये.
देण्यासाठी शिराचा समुद्र दिला महाराज. याचा भगवान परमात्मा कसा आहे, उदार आहे. 2 औषधक झाली, आता 3रा औषधक भगवान स्वतंत्र. अहो श्रीमंती आहे, हा उदारता आहे देण्याच्या उदार बी आहे, श्रीमंती बी आहे, पण देण्याच्या बाबतीमध्ये स्वतंत्र पाहिजे. अहो एखादा श्रीमंत आहे, उदार आहे, आणि त्याला वाटतंय मी एकट्यानेच सप्ताह करावा, पण स्वतंत्र नसल्यामुळे घरी विचारावा लागतो, मुलांना विचारावा लागतो, घरी विचारावं. एखादा दारापुढं एखादा भिक्षुक आला तरी सुद्धा त्याला वाढण्याची काय नाहीये, स्वतंत्र परवानगी नाहीये, घरातल्या मंत्र्यांना विचारावा लागतो महाराज. म्हणून स्वतंत्र पाहिजे. मग आमचा परमात्मा स्वतंत्र आहे का? हो स्वतंत्र आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, हा देताना म्हणसे पात्र अपात्र, जे कैवल्य आईसे पवित्र, जे वैर्याही दिले. वैर्याला सुद्धा दिलं महाराज, वैर्याला सुद्धा दिलं. स्वतंत्र आहे, कोणाला देऊ शकतो. इच्छा झाली की ह्यांना द्यायचंय, कोणाला विचारायची गरज नाही महाराज. पुतना मारायला आली होती, विष पाजून मारण्याकरता आली, आणि काय त्याचं नाव, शिशुपाल, शी आणि सू जिथं हे ज्याला कळत नाही त्याला म्हणावं शिशुपाल. म्हणून भगवंताला 100 शिव्या दिल्या. 100 शिव्या दिल्या तरी सुद्धा भगवंताने त्यालाही मोक्ष प्रदान केलं महाराज. आणि ती पुतना मारण्याकरता आली होती, तिला सुद्धा मोक्ष दिला. म्हणून कसं आहे, भगवान उदार आहे आणि स्वतंत्र आहे. विठ्ठल विठ्ठल. भक्तास परलोकाला जायचं असेल, लोकांतराला जायचं असेल, त्याची इच्छा आहे, काय पाहिजे ते इच्छा जाणण्याकरता तो सर्वज्ञता पाहिजे, मनातलं ओळखण्याकरिता. मग सर्वज्ञ आहे भगवान, त्याच्याकडे सर्वज्ञता आहे का? म्हणजेच भगवान सर्वज्ञ आहेत का? हो भगवान सर्वज्ञ आहे. हा जाणे सकळ जीवीचे नारायण, आहे का नाही? हा आसे व्यापुनी परी न दिसे लपून, हा राधा संभू केली न सांगता तुम्हा कळो येते अंतरा. चारही औषधक आहेत. आता मागायला काय हरकत आहे का? तुकाराम महाराजांनी जाणलं की आता आमच्या भगवंताकडे 4ही औषधक आहेत. कारण देणारा कसा पाहिजे, श्रेष्ठ अधिकारी असावा लागतो, मागणारा सुद्धा अधिकारी असावा लागतो, आणि मागणी सुद्धा कशी पाहिजे, श्रेष्ठ पाहिजे महाराज. इथे मागणारा कोण आहे? जगद्गुरु तुकोबाराजी आहेत. आणि देणारे कोण आहेत? जगद्गुरु श्रीकृष्ण भगवान आहेत, विठ्ठल पांडुरंग आहेत. आणि मागणी कशी आहे, मागणी सुद्धा कशी आहे? तुकाराम महाराज ज्या अर्थी मागतात त्या अर्थी निश्चित श्रेष्ठ आहे. विठ्ठल मागणी मागायची आहे कोणाला? पांडुरंग परमात्म्याला. आम्ही कोण आहे? वारकरी आहे. आणि पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसऱ्याला कोणालाही कोणत्याही देवाला मागायचं नाही. हा जी पतिव्रता स्त्री आहे तिनं कोणाला मागावं बरं? हा हा श्रीमंताला मागावं का आपल्या गरीब पतीला मागावं? कोणाचं नाव घ्यावं? श्रीमंत ग्रस्ताचं नाव घ्यावं का आपल्या गरीब पतीचं नाव घ्यावं? गरीब पतीचं नाव घ्यावं. हा पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आमा नारायण तैसा परी. म्हणून भगवंताला पांडुरंग परमात्म्यालाच मागायला पाहिजे. कारण बाकीचे जे देव आहेत ना ते आडनावाचे देव आहेत. काय आडनावाचे देव आहेत महाराज, फक्त देव आहेत ते. पण आमचा पांडुरंग कसा आहे? बळिया माझा
पंढरीराव जो या देवांचाही देव, इंद्रचंद्र महेंद्र या त्याची पूजिती, या त्याची पूजिती, या त्याची पूजिती, या त्याची पूजिती, या त्याची स्तुती, या त्याची स्तुती, स्तुतीशास्त्रे याचे कवेते, याचे कवेते, महाचित्त मुनी ध्यानी आराधिती, महाचित्त मोरे जाई निळा म्हणे तो हा गोडला सांगाती हो, निळा म्हणे तो हा गोडला सांगाती हो, आईच्या गवळणी त्या बोलती परस्परी, बोलती परस्परी. काय हा माग पुढे होत आहे. विठ्ठल विठ्ठल अरे इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिते. सगळे हे देव कोणाला पूजतात? यालाच पूजतात. बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. देव एक वेळ काय झालं होतं, गोकुळवासी नेहमी इंद्र याग करायचे. कृष्ण भगवंताने सांगितलं त्याचं याग बंद करा. काय करायचं? आपल्याला चारा कोण देतो? वनस्पती कोण देत आहे? पर्वत. कोणता पर्वत? गोवर्धन. गोवर्धन पर्वत. गोवर्धनची पूजा करा. गोवर्धनने पूजा केली. तो इंद्र कोपला ना महाराज. मग असे बुजुर्ग लोक बसले होते. धो त्यांनी पाऊस पाडला महाराज. सगळीकडे इतका पाऊस कोपला ना तो. मग ते बुजुर्ग लोक होती. काय पोरांचं ऐकलं म्हणे आपण, लहान लहान पोरांचं ऐकलं आणि मग आपण इंद्रयाग बंद केला आणि गोवर्धनाची पूजा केली. तो कोपला आणि पाऊस. आता सगळं काय होईल? महापूर येईल. आता गोकुळवासी सगळे काय होतील? वाहून जातील असे म्हटले. भगवान श्रीकृष्ण म्हटले घाबरू नका, या माझ्या बरोबर आपण पर्वत उचलूया. पर्वत. सगळे हसायला लागले. एवढंच लेकरू आहे. तो म्हणतो पर्वत उचलूया. कोणतं पर्वत? गोवर्धन पर्वत. चला म्हटले. शिमेटाची गोणी उचलला जात नाही आणि गोवर्धन पर्वत. चला म्हटले माझ्या बरोबर तुम्ही हात लावा. फक्त हात तरी लावा. हात लावला लगे गोवर्धन पर्वत उचलला गेला आणि तो थांबला महाराज. एके ठिकाणी विशिष्ट ठिकाणी तो थांबला आणि 8 दिवस सतत पाऊस. धो पाऊस. आणि इंद्राला वाटलं सगळं आता गोकुळ वाहून गेलं. आता पाहत होता आणि पाऊस थांबल्यानंतर त्यांनी पाहिलं. सगळे बाहेर निघाले. जसेचे तसे सगळे व्यवहार चाललेले आहे. सगळे गोकुळवासी, गाया, मुलं आणि सगळेच काय आहेत सुरक्षित आहे. जसे तसे आहे. मी पाहिलं हे कोण चमत्कार केलं? पर्वत कोणी उचललंय? पाहतो तर त्यांनी जवळून पाहिलं, ओळखलं. अरे हा माझा बाप आहे. हा हे सगळ्यांचा बाप असणार आहे. मग त्या असा असणारा परमात्मा त्यालाच मागावं, दुसऱ्याला मागू नये. विठ्ठल तुकोबराय म्हणतात भगवंता ही पराधीनता आहे. काय आहे? परेच्छा म्हणतात. मी स्वबुद्धीने मागत नाही. तुम्ही मागा म्हणता म्हणून मी मागतोय. अन्यथा मी स्वबुद्धीने मागत नाही. तुम्ही म्हणता म्हणून. पांडुरंगा देणार देणार हो हो देणार. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये काही काही
काही मागा हेची देगा पांडुरंगा. हे पांडुरंगा हेच दे मी जे मागेल तेच दे. पांडुरंगा मी जे मागेल तेच दे. हेची देगा पांडुरंगा. हेची एक तुम्हा मागतो मी मागतो दातारा उचित जे करा भाव जाणून खरा. उचित मी जे मागतो तेच तुम्ही द्या. हेची देगा पांडुरंगा. म्हणसी काही मागा. तुम्ही मागता म्हण मागू मी देणार तुम्ही म्हणे हो. भगवान म्हटले माग तर लवकर लवकर माग. अजून मागणी मागितलेली नाहीये. 9:30च्या आत माग. हा अजून काणी मागितलेली नाहीये. पण वेळ तर हा घड्याळ पडायला लागलेले पुढे. मग तुकोबराय म्हणतात देवा मी जे मागतो देणार ना. हे पांडुरंग देणारा हो. लवकर माग. हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. हरी राजाजी घरी काही मागा हेची देगा पांडुरंगा. मनसी काही मागा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. पहिली मागणी मागितली. काय मागितलं मागणीमध्ये तुकोबाराय काय म्हणतात काय मागतात देवाला. हे देवा हरिदासाची घरी मज उपजवा. एक जन्म नाही दोन जन्म नाही जन्म जन्मांतरी अनंत जन्म. ज्या वेळेला मी माझा जन्म होईल माझ्या प्रारब्धानुसार त्या वेळेला मला हरिदासाच्याच घरी जन्म हवाय. द्यायचं असलं तर दे. भगवत म्हटले ठीक आहे देतो. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. शंकाशी निर्माण होते महाराज. तुकोबाराय जन्म मागतात की नाही. सरळ तुकोबाराय देवाला काय म्हणतात. देवा मला जन्म दे. आणि तसं जर पाहायला गेलो शास्त्र सांगतात साधू संत सांगतात बरोबर आहे की वेद पुराणे सगळं हात वर करून सांगतात. जन्म मरण काय आहे वाईट आहे. जन्म घेणं काय आहे. अहो जन्म होतात मग बाकीचे सगळे दुःख सुरू होतात. सुरुवात तिथून आहे. जन्म झालं की मग सगळे दुःख तिथे. जन्म जरा व्याधी सगळं बालपण तरुणपण वृद्धपण जरा हे सगळे दुःख तिथून सुरू होतात महाराज. पण हे तुकाराम महाराजांना कळत नाही का. तुकाराम महाराज या ठिकाणी जन्म मागतात. आणि पूर्व पक्ष काय आहे. ज्या अर्थी तुकोबाराय जन्म मागतात त्या अर्थी तुकोबारायांचं मागणी रास्त नाही योग्य नाही चुकीची मागणी आहे. तुकाराम महाराजांनी ही मागणी मागितली नाही. अशी मागणी मागू नये. कारण का त्यांनीच बहुतेक ठिकाणी अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. प्रथम केला गर्भी वास
करता कोणाचा माझ्याकडे आहे ना. रामकृष्ण हे आपलं वारकरी संप्रदाय नाही आहे ओघाने मी सुद्धा हा चुकीचंच बोललो पण असं बोलायला नाही पाहिजे हा टाळ्या वाजत टाळ्या चालूच आहे बरोबर आहे की नाही असो खूप सुंदर त्यांनी प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे तुकोबराय म्हणतात पूर्व पक्ष आहे की तुकोबराय काय म्हणतात जन्म मागतात आणि जन्म कसा आहे वाईट आहे जन्म घेणं वाईट आहे आणि हे तुकाराम महाराजांचं काय आहे प्रमाण कोणाचं आहे तुकाराम महाराजांचं तेच वर्णन करतात अभंगामध्ये काय सांगू गर्वीची यातना मदभोगीता नारायणा मांस मळ मूत्र तुझ क्षणोक्षणा ध्यातसे ए माझे स्वहित नेणती होणी हे दुःख काय जन्म दुःखम जरा दुःखम नित्य दुःखम पुन्हा पुन्हा संसार सागरे दुःखम तस्मात जाग्रही जाग्रही गीतेमध्ये भगवान म्हणतात जन्म जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन विठ्ठल एवढं दुःख आहे महाराज एवढं दुःख असताना तुकोबाराय जन्म का मागतात अहो हे जन्माचं दुःख कोणाला वाईट आहे कोणाकरता वाईट आणि कोणाकरता चांगलं आहे आता तुम्हाला विचारतो सर्प चांगला का वाईट बोला सर्प चांगला का वाईट मंत्र हा. असल्याचं चांगला वाईट तरी म्हणा चांगलं तरी म्हणा चांगलं आहे बरोबर आहे चांगलं म्हणावं तर मग 10-5 तुम्ही पाळले का बरं नाहीत हा पाळले नाहीत सर्प निघाल्याबरोबर आमच्या मावल्या ताट ओवाळ्याचं ताट घेऊन जातात का हळद कुंकू व्हायला नाही महाराज साप म्हटले की बरोबर दांडका हा त्याच्या पाठीमागं लागतात मारल्याशिवाय सोडित नाहीत महाराज म्हणजेच काय चांगलं आहे का नाही मग म्हणा आता वाईट बरोबर आहे का नाही वाईट आहे वाईट म्हणावं तर शेतकऱ्याचं मित्र सांगितलं सरकारने सांगितलंय मारायचं नाही त्याला शेतकऱ्याचं काय आहे आपण सर्व शेतकरी आहोत ना बरोबर आहे का नाही मित्र आहे की नाही घुसी उंदीर हा सर्प काय करतात पिकाचा नाश करतात की नाही सर्प नाही उंदीर आणि घुस काय करतात पिकाचा नाश करतात अर्थात शेतकऱ्याचं मित्र आहे की नाही चांगला आहे मग कोणासाठी चांगला आहे सर्प कोणासाठी वाईट आहे आपल्यासाठी वाईट आहे बरोबर आहे का नाही आपल्यासाठी वाईट आहे आणि गारुड्याला विचारा गारुड्याकरिता चांगलं का वाईट आहे गारुड्याकरिता चांगलं आहे सर्प कारण तो 2000 रुपये रोज त्या त्याच्या सर्पाच्या खेळावर तो त्याच्यावर 2000 रुपये रोज कमवतो आळंदी पंढरपूर अशा आपण शहराच्या ठिकाणी पाहतो ती लोक गारुडी लोक एक दिवसातून 2-3 खेळ करतात मग एका खेळाला 500 रुपये 1000 रुपये कमवतात त्यांच्यासाठी चांगलं आहे की नाही आपल्यासाठी वाईट आहे बरोबर आहे तसं जन्म वाईट आहे हे कोणाकरता आम्हा करता जन्म वाईट आहे पण साधू करिता जन्म वाईट नाही जन्म कसा आहे त्यांच्याकरता जन्म उलट चांगला आहे विठ्ठल तुका म्हणे गर्भवासी सुखे घावे आम्हासी तुकोबराय म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा याजसाठी देवा बोला खूप सुंदर वाजवतो
छान आहे. आपला कार्यक्रम एकदम व्यवस्थित चाललेला आहे. श्रोते सुद्धा या ठिकाणी एकदम ध्यानस्थ होऊन या ठिकाणी कीर्तन श्रवण करतात. विठ्ठल मग साधू करता कसा आहे, जन्म चांगला आहे महाराज. जन्म कसा आहे, अत्यंत चांगला आहे. म्हणून तुकोबाराय मागणी मागतात, घेईन मग जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. अशी अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी जन्माची मागणी मागितलेली आहे. पण इथं स्वतः म्हणतात मला काय द्या, आणि हरिदासाच्या घरी जन्म द्या. इथं चुकलं. परत पूर्वशंका आहे. काय म्हणतात की तुकाराम महाराजांनी जन्म मागितला, त्याचा आम्ही ती शंकेचं आमचं समाधान झालं की त्यांनी जन्म मागितला. परंतु जन्म कुठे मागितला त्याने, हरिदासाच्या घरी. अहो एखाद्या मंत्र्याच्या घरी, एखाद्या श्रीमंताच्या घरी जन्म मागायला पाहिजे होतं ना. मग जी इच्छित वस्तू, आपले जे हौस विलास जे आहे ते सगळे आपल्याला ऐश्वर त्या ठिकाणी भोगता आलं असतं महाराज. मंत्र्याच्या ठिकाणी काय कमी आहे, मंत्र्याच्या ठिकाणी हजारो करोडो त्यांच्याकडे ते नोटा छापतात महाराज. काय श्रीमंती त्यांची, काय पैसा आणि काय त्यांचा आनंद कमी आहे का. मग तिथं मागायचं सोडून जन्म कुठं मागितला, हरिदासाच्या घरी महाराज. हरिदास, मग हरिदासाकडे काय महाराज, आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके, पुढती जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखे सांगायचे. अरे आमच्या घरी काय आहे, वारकऱ्याच्या घरी काय आहे बरं, हरिदासाच्या घरी काय आहे. अहो जे जगाच्या बाजारात मिळत नाही ते सगळं हरिदासाच्या घरी मिळतंय. विठ्ठल जगाच्या बाजारामध्ये रच पुढे ढच आहे. काय रड. श्रीमंत आहे तोही रडतो, गरीब आहे तोही रडतो, ज्याला एक मुलगा आहे तोही रडतो, ज्याला मुलं बाळ नाही तेही रडतात महाराज, आणि ज्यांना एकच मुलगी आहे तेही सुद्धा रडतात, ज्यांना 5 मुलं आहेत तेही रडतात. बरोबर आहे काय. एका आजीबाईला विचारलं, आजीबाई तुम्हाला एक मुलगा आहे ना, कशाला रडता, कशाला रडता. अहो एकच मुलगा आहे, त्याच्या पाठी मी आणखीन 9 केले, खूप म्हणजे गुजरातला जाऊन आले पण मुलगा नाही झाला. अहो तो मुलगा आहे ना, तुमचं धन संपत्तीसाठी मालक म्हणून तुमचा एक मुलगा आहे ना तुम्हाला, अजून का. अहो एका खांबावर तंबू आहे, म्हणून काय पाहिजे, आणखीन पाहिजे. आणि एका आजीबाईला 5 पुत्र होती तरी रडत होती, तरी रडत. तिला आजीबाईला विचारलं, का बरं रडतेस तू आजीबाई, 5 आहेत ना, घरची सोय सगळी झालेली आहे ना, शेवटची पोचवायला